ऑपरेशन सिंदूर की सफलता के बाद पूरे देश में भारतीय सेना की बहादुरी और शौर्य की सराहना की जा रही है। इसी कड़ी में नांदेड़ शहर में आज शिवसेना शिंदे गुट की ओर से भव्य तिरंगा मोटरसाइकिल रैली निकाली गई। इस रैली में सैकड़ों की संख्या में नागरिकों ने भाग लिया। हाथों में तिरंगा लिए देशभक्ति के नारों के साथ रैली ने शहर के प्रमुख मार्गों से भव्य प्रदर्शन किया। इस संबंध में विधायक आनंदराव पाटिल बोंढारकर ने जानकारी दी कि मराठवाड़ा के हर जिले में ऐसी तिरंगा रैली निकाली जाएगी। आज नांदेडमध्ये सिंदूर रॅली या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे शिवसेनेच्या वतीने। शिवसेनेचे मुख्य नेते या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज पूर्ण मराठवाड्यामध्ये आजच्या दिवशी तिरंगा रॅलीचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। त्या अनुषंगाने आज नांदेडमध्ये हजारोंच्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत। आज जुन्ना मोंढा टावर पासना रॉज कर्नल या ठिकाणापर्यंत हे रॅलीचं आयोजन केलेलं आहे। विशेषतः या रॅलीमध्ये शिवसेनेचे उपनेते माननीय आमदार हेमंतभाऊ पाटील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। थोड्या वेळातच रॅलीला सुरुवात होणार आहे। ज्या पद्धतीनं पाकिस्तानी लाचारी या आतंकवाद्यांनी भारतातील काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ला करून भारतातील लोकांच्या जीवाशी त्यांनी खेळलेला आहे, त्यांच्या जीवावरती बेतलेला आहे, त्यांचा जीव घेतलेला आहे। त्यासाठी ज्या पद्धतीनं आपल्याला अभिमान आहे, भारतीय सैन्याने ज्या पद्धतीने त्यांना चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे, त्यांनी आपले 28 लोकांचे जीव घेतले, तर पाकिस्तानमध्ये जाऊन आपल्या शूरवीरांनी त्यांचे 2800च्या वर असे त्यांचे बळी त्यांनी घेतलेला, त्यांना घाट घातलेला आहे। आणि पाकिस्तानने लक्षात ठेवलं पाहिजे, हे भारतीय सैन्य आहे, हे वाघांची फौज आहे। त्यांनी जर इथून पुढे असं वागले तर तुम्हाला सांगतो, भारतीय सेना पाकिस्तानला नासधूस केल्याशिवाय राहणार नाही, असं भारतीय सैन्यामध्ये सामर्थ्य त्यांनी वारंवार या ठिकाणी दाखवलेलं आहे। हे पाकिस्तान नेहमी या ठिकाणी वळवळ करते, कुठले कुरवडे या ठिकाणी करते, परंतु त्यांनाही माहिती आहे की भारतापुढे आपलं काहीच चालणार नाही। परंतु हे हिरवे सरप या ठिकाणी वळवळ केल्याशिवाय राहत नाही। आणि यापुढे त्यांनी जर असं वागले तर त्याला पाकिस्तानला उद्ध्वस्त केल्याशिवाय भारतीय सेना आणि भारतीय सर्व या ठिकाणी राहणार नाही, असा विश्वास भारतीयांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे। म्हणून ज्या पद्धतीनं सिंदूर ऑपरेशन भारतीय सैन्याने या ठिकाणी केलं, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सामर्थ्य दाखवलं, या देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह, देशाचे संरक्षण मंत्री यांनी जे सामर्थ्य या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि पाकिस्तानला दाखवून दिलं की भारताची ताकद या ठिकाणी काय आहे। आता पाकिस्तानने एक लक्षात ठेवलं पाहिजे आणि भारताच्या नादी या ठिकाणी लागू नये, असं आम्ही सर्व भारतीय त्यांना या ठिकाणी आवाहन करतो। आणि पुनश्च त्यांनी जर कुठं या ठिकाणी फणावरी केला, त्यांचा फणा ठेचण्याचं काम भारतीय सेना या ठिकाणी केल्याशिवाय सोडणार नाही, अशी त्यांनी खाती घेतली पाहिजे। यापुढे भारताकडे कुठेही एक वाकडी नजर दही करून कोणी बघितलं, त्यांचे डोळे या ठिकाणी काढल्याशिवाय राहणार नाही, असं सामर्थ्य आपल्या भारतीय सैन्यामध्ये। त्यासाठी त्यांच्या त्यांचा गौरव करण्यासाठी त्यांना कुठेतरी भारतीय सैन्य म्हणून, भारताचा पाठिंबा, भारतीय नागरिक म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं दाखवण्यासाठी आज त्यांच्या समर्थनामध्ये हे तिरंगा रॅली या ठिकाणी आम्ही काढलेली आहे। आणि आज भारतीय सैन्याचा आम्ही जयघोष या ठिकाणी करतोय।